गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपुरातील अर्बन बँक ते उपजिल्हा रुग्णालय रस्ता हा अतिशय वर्दळीचा असून पंढरपूर शहर तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण व त्यांचे नातेवाईक याच रस्त्याने उपजिल्हा रुग्णालयाकडे जात असतात, तर दिवसभरातून अनेक रुग्णवाहिका देखील याच रस्त्याने ये जा करतात। मात्र या रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झाली असून प्रभाग क्रमांक 3चे नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी मागील सर्वसाधारण सभेत या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले होते। तसेच प्रभाग क्रमांक 3 मधील शाळा क्रमांक 4 सुरू करावी अशी मागणीही नगरसेवक अक्षय गंगेकर यांची होती। तर याच परिसरात पाण्याच्या टाकीच्या कामाचाही प्रस्ताव आहे। या प्रकरणी नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी नगरपालिका प्रशासनास विशेषतः नगर अभियंता केसकर यांना चांगलेच धारेवर धरल्याचे दिसून आले। इतर कामं दुसरे विभाग करत होतात ही कामं आपण त्यावेळेस ही कामं जिल्हाधिकारी महोदयांनी थेट त्यांना काम करण्यात क्वालिटी बिलिटी बघा ना, काय काय चाललंय काय नाही बघा, आपण क्वालिटी बघा। तिथं पाऊस पडला की नसतं धुवून चालले तुमचे PWD असलं तर नगरपालिका असलं, तुम्हाला समजत नाही तुमचं हे ना का तिथं नगर अभियंता आपल्याकडे अहो कुठली पद्धत आहे कलेक्टर साहेबांकडे PWD तुमचं काम नाही का? हे नगर अभियंता तिथं तुम्हाला सुरू कामं सुरू असेल ना पंढरपूर शहरामध्ये का PWDनेच कामं केले परस्पर? अहो अर्बन बँकचे वॉटर हॉस्पिटल रस्ता आमच्या वडिलापासून बघतोय आम्ही 30 वर्ष झालं, आमच्या वडील नगरसेवक इथं तुम्ही येताय रमवून जाताय, रमवून जाताय, तर काय करणार आहे का नाही तुम्ही? तिथं गरोदर महिला ग्रामीणमधले असतील, शहरातले असतील, अहो रिक्षा त्यांचे प्रस्तुत झालेत गरोदर महिलांचे साहेब, आम्ही साक्षर आहे समोर तिथं, आम्ही हॉस्पिटलला नेले लोकांना। रस्ता घेणार आहे ना तुम्ही? ते प्रत्येक वेळेस लाखो रुपये त्या ठिकाणी तुम्ही वेस्टेज घालवता रस्त्यांवर। नगरपालिका आमच्या टॅक्समध्ये तुमचे रस्ते होते, तुम्ही लक्ष देणार आहे का नाही? तिथं उपजिल्हा रुग्णालय आपलं गव्हर्नमेंटचं किती वेळा सांगायचं आम्ही? मागच्या वेळेस मी मागच्या टर्ममध्ये सुद्धा या विषयावर मांडलेलं आहे मी। असं करू नका ना तुम्ही, अधिकारी कामं करा सगळे, ते आमचे आम्ही तुमचे, असं नाही ना चालणार। प्रत्येक वेळेस आपलं कलेक्टरवर टाकायचं, जनतेवर आलं आम्ही तुम्हाला उत्तर देणार, आम्हाला उत्तर देणार तो कलेक्टर वार्डामध्ये आम्ही काय करतो? आम्ही काय इथं काय हे तुमचे काय वाचायला येत नाही नुसते टाइमपास करायला? कामं करा अध्यक्ष, कामं करा, मागच्या काळी सोडून जावा, बाहेर या, पुढे कामं करा। आणि साहेब बघा पाणी टाकीचा विषय आणि नगर भागाचा, ज्यावेळेस मी 1 वर्षात तुमच्या भागात आलो तुम्ही पाणी टाकी सुरू करा, तुम्ही त्यावेळेस काय उत्तर दिलं की आम्ही त्या ठिकाणी शाळा सुरू करतो। तुम्ही आता शाळा सुरू करता म्हणजे तुम्ही पाणी टाकीचं काम चालू केलं, कोणाही गावाखाली काम करताय तुम्ही? मला काय समजा ना तुमचं, नाही मला काय समजा नाही तुमचं। परवा आपण मिटिंगला विषय झाला होता सगळ्यांना। अहो साहेब मी 1 वर्ष तुमच्या माग शिव जाधव साहेब होते, त्यांनाही मी मागणी केलेली आणि भागात त्यांनी भागात पाणी पुरवठा कमी होतोय, टाकीची क्षमता नाही आमच्या एवढ्या लोकांना पाणी पुरवठा करण्याचे अध्यक्ष। तर यांनी काय केलं 1 वर्ष मला कळवलं, मागं जाधव साहेब शिव होते त्यांनाही पाणी केली, यांनी अजिबात लक्ष दिलं। आणि आता ही काय म्हणतात शाळा सुरू